पट्टा जावलीकर मोड्यांच्या तब्येत होता. काय घडले देव जाणे, पण एके दिवशी भगवे झेंडे घेतलेले हजारो हराम रायगडला भिडले आणि तेनापासून ते आजवर कधीही रायगड परिसराला अवकला लागली नव्हती. सर्व काही आनंदात होते. महाराजांनी पाण्यासारखा पैसा ओतून हा रायरीचा किल्ला रायगड केला होता. तेवेळी आमच्या वाड्याच्या जंगलातल्या वाटा चोरवाटा महाराजांच्या फौजादेला दाखवून दिल्या होत्या आणि एक दिवस महाराज राजे झाले होते. मुठीत मावेल तितकं सोनं महाराज सर्व रयतेला वाटत होते. एक नाही तर 2 क्षण त्या महाराष्ट्राच्या महादेवासन दर्शन झाले होते. टकमकाकडे पाहत सरखराम हे सारे आठवत होता. सर्वजण जायला निघाले. वाड्यापासून टकमकाच्या खालून रायगडच्या चीत दरवाजाकडे जायला वाट होती. वाटेत महाराजांचे मोर्चे मेटे होते. पण या असह्य मुसळधार पावसात तिघे कोण असेल का नाही सांगता आल नसतं. मल्हारी, सर्जा, नारायण आणि चौघे वाड्यातून निघाले. वर रिमझिम पाऊस होता, पण गोंग्यामुळे डोक्याला न लागता बारीक तुषार तोडंगवर परत होते. जेवण भिजू नये म्हणून त्यावर बोंगडे टाकलं होते. मल्हारीने घोड्याचा लगाम पकडला अन चौघे चिखल तुडवत टकमक दरीकडे चालत निघाले. साधारण 2 प्रहर चालून झाले. सूर्य चांगलाच वर आला. 1-2 कोसावर टकमक दरी येईल असा अंदाज लागला आणि चौघांच्याही अंगावर शहारा आला. एक प्रकारची अनामिक भीती होती मनात. आजवर इतकी माणसे वरून खाली आली, काय झाले असावे त्याच्या? माणूस मेळपावर नक्की जातो कुठे? इतक्यावरून पडल्यावर किती बेकार जीव जात असेल एककाच्या. चौघांच्याही डोक्यात अनामिक भीती होतीच. ती पतक्या टकमकावरून आणखी एक आकाश पाताळ फेडणारी जीवघेणी किंकाळी ऐकू आली. चौघेही सावध होऊन वर पाहू लागले. टकमकावरून आज आणखी कोणाचा तरी कडेलोट झाला होता. भीतीने सर्वांग थरारून उठले. आवाज हळूहळू मोठा झाला. अवघ्या काही अंतरावर थप्पसा आवाज झाला तेव्हा जंगलाच्या दाट जाईत ते मठ पडला आहे याचा चौघांनाही अंदाज आला. चौघेही एकमेकांकडे पाहू लागले. खूप विचार करून उसन्या अवसानाने सरखराम बोलला, गड्यांनो, आपण ते कोण आहे बघून येऊया. कारण मल्हारी, सर्जा आणि नारायण प्रश्नार्थक मुद्रेने सखारामकडे पाहू लागले. सारा गाव ज्या गोष्टींमुळे गेली कित्येक वर्षे भीतींच्या दडपणाखाली आहे त्या गोष्टीला जवळून पाहूया असं हा कसा काय म्हणत असेल हा प्रश्न तिघांना पडला. तिघांच्याकडे पाहत सखाराम म्हणाला, अरे आजवर घर संसार पाहतच आलो आपण. देवाच्या दयेने आसपासच्या 12 वाड्यांत चांगलं नाव आहे आपलं. ही असली मेलेली मडी किती दिसण्या घालणार आपणाला? हे बघा, खंडोबाचा भंडारा लावलाय आपण भाडाला. जरा धीर धरून ते मठ बघूया, म्हणजे वर गडावर गेल्यावर बोलायला तोडम मिळाला आपल्याला. राजा देवमाणूस हाय आपलं संकट नक्की त्याच्या ध्यानी येईल. चला, खंडेरायचं नाव घ्या आणि हा माझ्या मार्गी. सखारामच्या असल्या बोलण्याने तिघांनीही धारिष्ट्य केले आणि मान हलवून टकटक दरीकडे पाय वळवले. एवाना रिमझिम पाऊस थांबून कोवळे ऊन अंगावर पडू लागले होते. घोड्याला पण उन्हामुळे चांगली ऊब मिळत होती. तो पण म्हणून सुखावला होता. रायगडाची उंची स्वर्गाला भिडली होती. वरून पडणारा पाण्याचा थेंब थेंब सरळ खाली येत होता. धबधबणारे पाणी ओळख्यात मिळून छोटे छोटे नाले तुडुंब भरून वाहत होते. काठी पायतान पाण्याने आणि चिखलाने जास्त जड झाल्याने चौघांनी ते काढून मधामध कसरा बांधून घोड्याच्या पाखीवर बांधले आणि एका मोठ्या चिनंचेच्या झाडाला घोडा बांधून कुऱ्हाडी आणि घोंगडे अंगावर घेऊन ते ओढ्यातून वाट काढत तकतक दरीकडे निघाले. चौघेजण ओढ्यातून पुढे पुढे जाऊ लागले. चांगले मध्यावर गेले आणि चिंचेला बोधलेला घोडा 2ही पाय वर करत जोरजोराने खिंगारू लागला. काय होते चौघांना कळेना. आसपास पाहिले तर गार वाऱ्याशिवाय चिटपारखान पण नव्हतं. मग होला काय झाले त्याने हिसका मारून लगाम दावे तोडले आणि सुसाट वेगाने बाजूच्या जंगलात पळून गेला. घोड्याच्या या विलक्षण वागण्याने नारायण मात्र पुरतं घाबरला. तो म्हणाला, गडबडनो, मला काय लक्षण ठीक दिसेना. यो घोडा आजवर असा कचा वागला नाही. माझ्या एका मार्ग फिरूया. 4-2 दिसानं पाचाडला सांगावा झाडून सगळी हकीकत महाराजांच्या खासगीत सांगूया. पण आता बाहेर पडूया. सखाराम त्यावर रागात बोलला, महाराजांची खासगी तुझ्यासारख्यांचं ऐकून व्यापायचं बसली हाय जणू. सारा महाराष्ट्र सांभाळायचा हाय त्यांची.
तुझ्या घोड्यानं 7 पान बदितात असेल म्हणून तो गेला पळून. दरीकरण जाऊन लकर मार्ग येऊन त्याला शोधूया. चला पाय उचला लवकर. सारे जण त्या भ्यान ओढ्यातून पुन्हा चालू लागले. चांगलं छातीपर्यंत पाणी आलं आणि पाण्याचा जोर जाणवू लागला. चौघांनी एकमेकांना हात देऊन कडण केलं. ओढ्याच्या बरोबर मध्यावर आले तसं वाघाच्या एका गगनभेदी डरकाठणीने पावसाने गाडून अंग जेवून बसलेली चिमणी पाखरान आभाळात उडू लागली आणि चौघांच्या अंगावर भीतीने शहारे आले. ओढ्याच्या पाण्याच्या वेगाने चौघांची हाताची कडी तुटली आणि ते धारेच्या दिशेने वाहू लागले. जो तो आता जीव वाचवायचा प्रयत्न करू लागला. मल्हारी पूर्वी महाडला सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या तालमीत 3-4 वर्षे राहून आलेला गडी होता. सिंहगड लढाईत सुभेदार गेलं आणि तालमीतल्या पहिलवानांवर उपस्मारीची वेळ आली म्हणून त्याने कुस्तीला रामराम ठोकून गाव गाठला. पण त्या कुस्तीमुळे पुरत पोहायचे कसे त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्याने सर्वांना ओरडून सांगितले की काठावर असलेल्या वडाकडे बघत पोहा. पुरांत जर फसला तर हातपाय हलवून काय उपयोग नसतो. अशा वेळी एक काठावर की काडावर असलेलं कोणतंही मोठं झाडं त्याकडे लक्ष देत तिरकस पोहत पोहत जायचं. पाण्यात साप, विंचू, काकटे काही येवो लक्ष द्यायचं नसतं. चौघेही पुराची धार तोडून एका महाकाय वडाच्या झाडाजवळ पोहोचले. चिंब भिजलेल्या चौघांच्या कुऱ्हाडी पाण्यात वाहून गेल्या होत्या. घशात पाणी गेला होता. त्यामुळे चौघेही ठसके देत देत काठावर दम खाता पहुडले. दम कमी झाल्यावर सखाराम सावीण झाला आणि मल्हारी, नारायण, सर्जा कुठे आहेत ते पाहू लागला. हाकेच्या अंतरावर तिघही दम खाता पहुडले होते. सावकाश तिघांच्या जवळ जाऊन त्यानं त्यांना सावध केला. नारायण दमखात बोलला, तुम्हाला म्या सांगत होतो आरंजनावर ते बघू शकतील जाता तुम्हाला आम्हाला दिसंत नसतात. खंडेरायाच्या आशीर्वाद म्हणून वाचलो. पण आता हिकडन वाघाची डरकाळी ऐकली नाव. आता काय करायचंय? सखारामने धीर देत त्याला सांगितले, अरे नको काळजी करू. या सगळ्या भाकड कथा आहेत. तसं नसतं तर 350 वर्ष महाराष्ट्र गुलामगिरीत राहिलाच नसता. देव देवरेस पण काय कमी होतं काय आपल्याकडं? पण शिवाजीरा जान तलवारीच्या जोरावर संपवली गुलामगिरी. विचारांची गुलामगिरी कवा संपणार आपली देव जाण. चला धीर धरा. वाड्याच्या वळी सगळी घट्टी आपल्या चौद्यांच्या नजरेला नजर लावून बसली असतील. या असल्या फालतू गोष्टीला भिकून बसला तर शेळ घालतील लोक आपल्या तोंडात. उठा बिगीनं आणि चला. सखारामच्या धीराच्या बोलण्याने तिघांनाही ऊर्जा मिळाली. चौघेजण पुढे चालू लागले. तो महाकाय वडाच्या बुंधा पाहून कोणीही भयकंपित झाला असता. त्याच्या त्या विशाल पारंब्या पाहून जणू ब्रह्मराक्षस वाटेत ठाण मांडून बसला असावा असा भास होत होता. चौघेजण वर टकमक टोकाकडे पाहत दरी कुठे असेल अंदाज बांधत त्या वडाला बगल देऊन चालू लागले. ओढ्याच्या काठापासून जंगली भाग फारसा दूर नव्हता म्हणायला, म्हणून ते पठार होते. पण सारी जंगली झाडे फार. एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता. पण पावसाळी ढगंग इतकी गर्दी केली होती की संध्याकाळ झाल्याचा भास होत होता. चौघे आता जंगलात घुसणार इतकाच वाघाची प्रचंड डरकाळी समोरच्या झाडाझुडपांतून येऊन लागली. चौघांची सर्वांग थरारली.